कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कमिशनर सर, तुम्ही? सर, तुम्हाला अजूनही वाटतंय पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुमची नोकरी टिकेल म्हणून? मिस्टर एजेनी तुमच्या स्टेशनवर एक तक्रार नोंदवली होती, काय झालं तिचं? काय ऍक्शन घेतली तुम्ही? सर ते ऍक्च्युअली हे बघा, ही वर्दी लोकांच्या संरक्षणासाठी वापरायची असते, गुन्हेगारांनी नाही। यापुढे तुम्हाला ही वर्दी घालता येणार नाही। नमस्कार नमस्कार सासरे बुवा, नमस्कार। काय म्हणताय? या पत्रिका ही माझी आणि ही माझ्या भावी पत्नीची, लीलाची। आता 10 दिवसात लग्न आलंय, तर तयारीला लागायलाच हवं। लग्न करायचं की नाही हे 10 दिवस संपल्यानंतर ठरवा ना। ए बटर, मध्ये मध्ये तोंड उचकटू नको, कप मोठे बोलतायत ना। वितळवी ना तुला? हा, तुम्ही काय म्हणत होतो? हा, सुपारी फोडून मी पत्रिका छापून घेतल्यात। या पत्रिकाही तुमच्याकडे पोहोचवल्यात। आता ग्रहमखाची वेळ झालेली आहे। काय बोलला होता तू पॉवर बद्दल? ज्याला स्वतःच्या वर्दीचा माज असतो ना, त्यांच्यासाठी पॉवर नसते। जो समाजाचं कल्याण करायला तयार असतो, पॉवर त्याच्यासाठी असते। मिस्टर विक्रांत, मिस्टर एजे हे समाजासाठी एक आदर्श आहेत। त्यांच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांच्याकडून काही शिकला असतात ना, तर जास्त बरं झालं असतं। And I hope you understand what I want to say. Mr. AJ, काही मीटिंग्स लाईन्ड अप आहेत, मला निघायला लागेल। थँक्यू। एजे, खूप मोठी चूक केली तुम्ही। अहो, मी तर तुमच्या नात्यातला आहे, तरी सुद्धा You're right. इतके वर्ष चूक करत होतो मी। पण आता ती चूक सुधारली मी। नात्यातला आहेस म्हणून सोडलं तुला, नाहीतर ही दया पण दाखवली नसती। आत्ताच्या आत्ता रेवतीकडे जा आणि चूक सुधार तुझी। यापुढे तुझी बायकोच नाही, कुठल्याही मुलीच्या समोर जायची लायकी ठेवणार नाही। आज मी तुझा फक्त जॉब हिसकावलाय, यापुढे आयुष्यात सुधारला नाही तर समाजात तोंड दाखवायची तुझी लायकी ठेवणार नाही। पुढच्या 30 मिनिटांमध्ये तू रेवतीची माफी नाही मागितली, 31व्या मिनिटाला तू पश्चाताप करण्याच्या लायकीचा सुद्धा राहणार नाहीस। आणि तुझा वेळ 10 सेकंदापूर्वीच सुरू झालाय। आउट।
शीला, मी तुझा शब्द पाळलाय. आता शब्द पाळण्याची वेळ तुझी. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. रेव, छान गरम गरम खिचडी केली, तुला आवडते तशी. खा, घे. नकोय मला. रेव, तू कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस. हे 2 घास खाऊन घे. एकदा सांगितलं ना ताई. नकोय. रेव, तू न खाल्ल्याने ना एक वेळ तुझा जीव जाईल, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. हे घे. चालेल, मी मेले तरी चालेल, पण मी खाणार नाही. अगं रेव, रेव, अगं कितीतरी लोकांचा अन्न न मिळाल्यामुळे जीव जातो आणि तू हे असं करतेस. प्रेमाचं काय वेगळंय मग ताई? सांग ना, प्रेमाचं काय वेगळंय? अगं घरच्यांनी समजून नाही घेतलं म्हणून कितीतरी लोकांना जीव द्यायला लागलाय, माहितीये का तुला? आणि विक्रांतला विसरून जगणं हे माझ्यासाठी मरण्यासारखंच आहे. आणि तुम्हाला काय वेगळं हवंय? रेव, विक्रांत, तू मला इथून घेऊन चल. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे, खरंच. आणि मी जर इथे राहिले ना तरी लोक आपल्याला वेगळं व्हायला होतील. विक्रांत, अरे बोल ना काहीतरी. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? मग बोल ना काहीतरी प्लीज. विक्रांत, अरे काहीतरी बोल. विक्रांत बोल ना काहीतरी. तू गप्प काय? विक्रांत बोल ना. यापुढे तुझी बायकोच नाही, कुठल्याही मुलीच्या समोर जायची लायकी ठेवणार नाही. आज मी तुझा फक्त जॉब हिसकावलाय. यापुढे आयुष्यात सुधारला नाही तर समाजात तोंड दाखवायची तुझी लायकी ठेवणार नाही. विक्रांत, रेवती बस. विक्रांत, तू असं का रिॲक्ट होतोयस? अरे मी फक्त एवढंच म्हणलं ना की आपलं प्रेम आहे एकमेकांवर. खड्ड्यात गेलीस तू आणि खड्ड्यात गेलं तुझं प्रेम. तुला माहितीये ना माझं लग्न झालंय ते, आणि आता आपल्या रिलेशनशिपमुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. त्यामुळे मला आता तूही नकोयस आणि तुझं प्रेमही नकोय. विक्रांत, तू हे काय बोलतोयस? तुला कळतंय का? अरे तू मस्करी करतोयस ना? हा, खरं सांग, तू मस्करी करतोयस ना? बोल ना. ताई ताई ताई, विक्रांत असं का बोलतोय? तू त्याचा अपमान केलास का? ताई, विक्रांत, आम्ही पोलीस स्टेशनला आलो म्हणून तू चिडलास? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.